अशा परिस्थितीमध्ये आपल्या गावच्या बरेच कार्यकर्त्यांनी साहेबांच्या पाठीमागे लागून मंत्रालयात जाऊन संबंधित विभागाकडे जाऊन पाणी वापर संस्थेचा मागोवा घेतला, पाठपुरावा केला आणि निवडणूक आहे. गेल्या अनेक वर्षापासून झिरवळ साहेब हे आपल्या विभागाचे प्रतिनिधित्व करतात. परंतु मागच्या काळामध्ये काही राजकीय बऱ्याच मोठ्या घडामोडी झाल्या. त्या घडामोडीमध्ये झिरवळ साहेब हे अग्रस्थानी होते. मग पहाटेचा शपथविधी असो किंवा आत्ता दुपारचा शपथविधी असो, परंतु बंधूंनो जो काही निर्णय त्यावेळेस त्यांनी घेतला, मी त्या दिवशी दादांच्या सभेमध्ये तेच बोललो. कारण जर तो निर्णय घेतला नसता तर आज जवळजवळ 2,500-3,000 हजार कोटी रुपयांची कामं या मतदारसंघामध्ये झालेली आहेत, तर ती झाली नसती. म्हणजे जे आज तुम्हीच बेहुसकेवाले सगळे सांगताय का प्रचंड कामं झाली, प्रत्येक गावात तोच होती, 1 कोटी 2 कोटी 4 कोटी 10 कोटी, तर ते झाले नसते. म्हणून त्यांनी तो निर्णय घेतला. साहेब, आम्ही त्याचं नक्कीच स्वागत करतो. दुसरे जे काही मागच्या काळातलं तुम्ही सरकार पाहिलं उद्धव ठाकरे साहेबांचं, म्हणून 2.5 वर्षामध्ये 2.5 तास ते मंत्रालयात गेले. आणि मग काय त्या राज्याची अवस्था, कोरोनाचा काळ होता, तर केंद्र सरकार बरोबर नसतं किंवा केंद्र सरकारच्या गाईडलाईननुसार जर या लसीकरण वगैरे या गोष्टी झाल्या नसत्या तर काय अवस्था झाली असती माहीत नाही. परंतु देवालाच ती काळजी होती. अशा माणसाच्या हातात देशाची सत्ता होती, तर त्यांचं विजय, त्यांची दृष्टी, त्यांची सकारात्मकताच या देशाला. कारण असं वाटलं होतं एवढा मोठा करोडोचा देश काय होईल काय नाही, माझ्या लेकराला धरत नव्हती. प्रत्येक कुटुंबात काही ना काही कोणाच्या ना कोणाच्या नात्यामध्ये अतिशय दुर्दैवी अशा घटना घडल्या. परंतु लोकसंख्येच्या तुलनेने अतिशय लवकरात लवकर आपला देश त्या ठिकाणी सावरला गेला. परंतु अशाही काळामध्ये मुख्यमंत्री महोदय हे त्या काळचे कोणाला भेटत नव्हते, कोणाला कामं देत नव्हते. आणि मग शिंदे साहेब बाहेर आले, नंतर अजितदादा आले. परंतु तुम्ही बघितलं असेल का त्याच्यानंतर जी खऱ्या अर्थानं राज्याच्या विकासाला गती मिळाली, तिचा जो फ्लो आहे तो प्रचंड आहे. फक्त तुम्ही साध्या गोष्टी असेल, गोरगरिबांच्या कल्याणाच्या योजना असतील, आता जो सध्या एकदम जोरात जी योजना चालू आहे ती लाडकी बहीण योजना. आमच्या मायमाऊलींना त्या ठिकाणी कोणी धुणभांडी करणे असेल, कोणी मोलमजुरी करणे असेल, कोणी जे काय हाताला मिळेल ते काम करत असतील, परंतु त्यांना हक्काचे जे पैसे, जे आपण पुरुष मंडळी कधी कधी त्यांचं खातं उघडत नव्हतं, ते काय सांगतात, झिरवळ साहेब तुम्ही ह्याच्या आधी असायला पाहिजे होते का, मला 4-5 वर्षापूर्वी प्रमोशन झालं असतं. पण जाऊ द्या. शार्दूल म्हणून एक होता, शार्दूल ब्राह्मण असेल, एससी असेल ना, शार्दूल आहेत ना, शार्दूल आपले ननाशिकचे शार्दूल आहेत. माझ्या बरोबर आता शार्दूल म्हणून महाराष्ट्र राज्य संघटनेचे, आदिवासी संघटनेचे नेते आहेत, जमातीत आहेत. पण ते आपल्या सुपरिचित आहे. त्यांनी एकच सांगितलं, साहेब कालचा 4 तारखेचा आंदोलनाचा फायदा हा मला नदीवरच्या फोटोवर झाला. नदीवरच्या फोटोवर आपल्याला हृदय आहे, आपल्याला आत्मा आहे. जो कोणी सांगत असेल ना त्यानं तपासून पाहावा, त्याची छातीवर हात ठेवावा आणि सांगावं का मला आत्मा आहे, मला हृदय आहे, मला कणवळ आहे. तो म्हणतो नदीवरच्या फोटोवर कैलासवासी PSI लिहिलं जाईल, त्याच्यात मला समाधान आहे आणि त्याच्या त्या कैलासवासीवरचं माझं समाधान आहे. तुम्ही मला मराठा विरोधी म्हणता,